झी 24 तास एक पाऊल पुढे। विद्यादानाचं काम करणाऱ्या शिक्षकांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे। कनिष्ठ महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकांना नोकरी आहे मात्र पगार नाही। त्यामुळे अक्षरशः हे शिक्षक आपल्या हक्कांसाठी आणि मोबदला मिळावा यासाठी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। या शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। 6 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नसल्यामुळे राज्यभरातील 1600हून अधिक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळेच या सगळ्या शिक्षकांनी आपल्या मागण्यांना घेऊन आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। मला सांगा काय तुमची नेमकी मागणी आहे, कशामुळे तुमच्यावर ही सगळी वेळ आली आहे? ॲक्च्युअली शासनादेश असा आहे की त्या वर्षी निर्माण झालेल्या पदाला त्याच वर्षी मार्चच्या आत परवानगी दिली पाहिजे, परंतु शासनाने गेल्या 6 वर्षापासून या 1600 पेक्षा अधिक शिक्षकांच्या पदांना मान्यता न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। आपलं कुटुंब आणि उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांना पेपर टाकणे किंवा दूध विक्री सारख्या व्यवसाय करायला लागतात आणि याची संपूर्ण जबाबदारी या शासनाची आहे। शासनाने वेठबिगार शिक्षक या राज्यामध्ये निर्माण केलेले आहेत। अतिशय असंवेदनशील असं हे शासन आहे। या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत। कदाचित शिक्षकांनी उद्या असं विपरीत पाऊल उचललं तर त्याची संपूर्ण जबाबदारी या असंवेदनशील अधिकारी आणि शासनाचीच असेल। सर, तुम्ही सांगा, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हे सगळं आंदोलन करताय, तुम्हाला शासन दरबारी नेमकं काय उत्तर मिळतंय? शासनातर्फे आम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला आमचं आंदोलन चालत असं आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहे। 6 वर्ष झाले आम्ही पदाची मान्यता करतो। आता मीटिंग चाललेली आहे। आता मीटिंगमध्ये संपूर्ण प्रमाणे आम्ही ह्यांना मान्यता देतो असंच सांगत आहेत 6 वर्षापासून आणि अजूनपर्यंतही त्यांना मान्यता मिळाली नाहीये। म्हणून त्यांना पगार मिळत नाहीये। आपण ऐकलं की शासन दरबारी या सगळ्यांना फक्त आश्वासन मिळतंय, कुठल्याही प्रकारचं ठोस यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत। त्यामुळे शिक्षकांना आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे असं या सगळ्या शिक्षक मंडळींचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।